नेवासा तालुक्यामध्ये गावठी कट्टा बाळगणाऱ्या आरोपीविरुद्ध स्थानिक गुन्हा शाखेची कारवाई। एक गावठी कट्टा व 2 जिवंत काडतुसे जप्त। अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये अवैध अग्निशस्त्र बाळगणाऱ्या इसमांची माहिती काढून कारवाई करण्याबाबत आदेश दिलेले आहे। सदर आदेशानुसार श्री किरण कुमार कबाडी स्थानिक गुन्हा शाखा यांच्या नेतृत्वाखाली स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस उपनिरीक्षक समीर अभंग, पोलीस अंमलदार दीपक घाटकर, हृदय घोडके, सोमनाथ झांबरे, भीमराज खरसे, श्याम जाधव, प्रशांत राठोड, मनोज साखरे, योगेश कर्डिले यांचे पथक तयार करून सदर पथकास नेवासा तालुक्यामध्ये अवैध शस्त्रे बाळगणाऱ्या इसमांची माहिती काढून कारवाई करण्याबाबत पथकास सूचना व मार्गदर्शन करून पथकास रवाना करण्यात आले होते। पथक हे सोनई पोलीस स्टेशन हद्दीमध्ये अवैध शस्त्र बाळगणाऱ्या इसमांची माहिती काढत असताना पथकास गुप्त बातमीदारामार्फत इसम नामे सतीश विश्वनाथ कसबे हा त्याच्या कमरेला गावठी कट्टा लावून मोरे चिंचोरे गावाच्या शिवारात ओढ्याजवळ फिरत असल्याची माहिती प्राप्त झाली। त्यानुसार पथकाने बातमीतील ठिकाणी मोरे चिंचोरा गावाच्या शिवारात ओढ्याजवळ जाऊन सापळा लावला असता तेथे एक इसम संशयितरित्या फिरताना दिसून आला। सदर इसमास ताब्यात घेऊन त्याचा नाव पत्ता विचारले असता त्याने त्याचे नाव सतीश विश्वनाथ कसबे असे असल्याचे कळविले। सदर इसमांची झडती घेतली असता त्याच्या कमरेला 30,000 रुपये किमतीचा एक गावठी कट्टा, 2,000 रुपये किमतीचे 2 जिवंत काडतुसे असा एकूण 32,000 रुपये किमतीचा मुद्देमाल मिळून आल्याने तो जप्त करण्यात आला। ताब्यातील इसमांकडे अग्निशस्त्र कोणाकडून आणले याबाबत विश्वासात घेऊन विचारपूस करता त्याने सदरचे अग्निशस्त्र इसम नामे अमोल रावसाहेब विटनोर फरार याच्याकडून आणले असल्याचे सांगितले आहे। ताब्यातील इसमांविरुद्ध पोलीस हेड कॉन्स्टेबल सोमनाथ आसाराम झांबरे स्थानिक गुन्हा शाखा अहिल्यानगर यांच्या फिर्यादीवरून सोनई पोलीस ठाणे येथे गुन्हा रजिस्टर नंबर 86/2026 आर्म ऍक्ट 325 7 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सोनई पोलीस स्टेशन करत आहे। स्थानिक गुन्हा शाखेने मागील एका महिन्यात 5 गावठी कट्टे, 9 जिवंत काडतुसे जप्त करण्यात आले असून यापुढे गावठी कट्टे कब्जात बाळगणाऱ्या इसमांची माहिती काढून त्यांच्या विरुद्ध कारवाई करण्यात येणार आहे।